त्यांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावरती आहे. मी त्यांच्या चरणावरती नतमस्तक झालो. आपल्या हिंदू धर्माचे प्रथा आणि परंपरेचा आदर कर्तव्यात बंधुबंधू नातानो गेले 1997 पासून आजपर्यंत तुमचा आणि तुमच्या परिवाराचा आशीर्वाद माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या डोक्यावरती आहे. मी दिलीप लांडे माझ्या कुटुंबासह तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या पायावरती डोकं ठेवून आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेतो, आपल्या सर्वांचं दर्शन घेतो. असाच आपला आशीर्वाद, असाच आपला विश्वास, असाच आपला सहकार्य कायम माझ्या डोक्यावरती राहो. तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या विश्वासाने तुमच्या आणि तुमच्या परिवाराची सेवा, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मान सन्मान द्यायचं काम माझ्या हातून घडो एवढे परमेश्वरच्या नावाने तुमच्या नतमस्तक प्रार्थना करतो. बंधू नातानो, आज आपल्या आयुष्यामध्ये, तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये सुवर्ण अक्षराने लिहून ठेवणारा दिवस आहे. 2006 पासून हृदयामध्ये तुमचे अश्रू घेऊन फिरत होतो. वेळ हीच होती. मी साहेबांसमोर एका वर्षा बंगल्यामध्ये त्यापूर्वीच्या ह्या पोराला घेऊन गेलो जाळण्यासाठी. साहेबांनी सांगितलं, असं करू नकोस, तुझ्या लोकांना घरे द्यायची जिम्मेदारी माझी. त्यावेळेस साहेब मुख्यमंत्री नव्हते, नगरविकास मंत्री होते. साहेबांनी प्रयत्न केला पण पाठीमागून काही लोकांनी वार केला. आपल्या हक्काची घोडं मिळाली नाही. अनेक वेळा आंदोलन सोडले, घासलेटची बाटली घेऊन खिशात फिरत होतो. मी, माझी बायको, 2 पोरं, अनेक आंदोलनं छेडली. साहेबांनी दिलेला शब्द माझ्या लक्षात होता, हृदयात होता. अनेक लोकांनी सांगितलं की शब्दाचा पक्का माणूस आहे, मामा घाबरू नकोस, तुझ्या लोकांना घरं मिळणार. 30 जूनला शपथ घेतली. 4.5 कोटी 5 कोटीसाठी माझ्या पोटाचं पोरग जाळण्यासाठी काढलं होतं. त्या 5 आणि 4.5 कोटीच्या ठिकाणी तुमच्या आशीर्वादाने बसलेले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी 30 जूनला शपथ घेतली. 5 जुलैला 85 कोटी रुपये माझ्या गोरगरिबांसाठी दिले आणि ही घरं आता तुमच्या नशिबाने ओपन झाली. रात्री 11:30-12 वाजता बोलून सांगितलं, तुझ्या लोकांसाठी 85 कोटी निधी मंजूर झालेला आहे. या स्टेजवरून साहेबांनी या कामाचा शुभारंभ केला आणि आज, त्या दिवशी उशीर आले होते, आज 1 तास लवकर आले तुमचे आनंद अश्रू पाहण्यासाठी. माझ्या मुलांनी सांगितलं की माझ्या डोळ्यातून पाणी आलं. ते अश्रू 2006 पासून हृदयामध्ये साचवलेले होते. असाच आपला विश्वास कायम माझ्या डोक्यावरती, पाठीवरती राहो. तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या विश्वासाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आपल्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद माझ्यावरती, माझ्या कुटुंबावरती कायम राहो. त्यांच्या आशीर्वादाने माझ्या चांदोलीचा विकास, चांदोलीतील लोकांची सेवा आणि चांदोलीतील लोकांना मान सन्मान द्यायचं काम माझ्या हातून करो एवढं परमेश्वरच्या नावाने तुमच्या चरणी नतमस्तक प्रार्थना करतो. ज्यावेळी राजा आपल्या दारात येत असतो त्यावेळी प्रजेसाठी मागायचं असतं. राजा ज्यावेळी आपल्या दारात येत असतो त्यावेळी प्रजेसाठी मागायचं असतं. आणि दिलदार राजा माझ्या विभागात आलेला आहे. येत असताना मी माझ्या लोकांसाठी मागणं माझं कर्तव्य आहे. साहेब, मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की ज्या ठिकाणी भगवी साडी घेऊन त्या ठिकाणी माणूस उभा राहिलेला आहे, भगवी साडी बोललेली महिला आहे, त्याच्या पाठीमागच्या लोकांना, संदेशनगरच्या लोकांना अजून बिल्डिंग मिळालेली नाहीये. तुमच्या समोर एमएबाईने दिलेलं एस्टिमेट दिलेलं आहे. मी जोड आपल्या समोर पसरतोय. माझ्या या लोकांसाठी याच बजेटमध्ये 40 कोटी रुपये देऊन माझ्या लोकांनी, संदेशनगरच्या लोकांसाठी 1 नंबर बिल्डिंगचं काम करून द्यावं आणि तुमचा आशीर्वाद माझ्या लोकांच्या डोक्यावर द्यावा या ठिकाणी विनंती करतोय. साहेब, या ठिकाणी कमीत कमी 10,000 लोक येणार आहेत. ज्या ठिकाणी माझी बहीण बसलेली आहे, उपयुक्त
डीसीपी मान्य सातपुते मॅडम, माझे चव्हाण साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. माझ्या पोलीस अधिकाऱ्यांना बसायला जागा नाहीये. छोट्याशा गल्लीमध्ये पोलीस स्टेशन आहे. जर काय झालं तर बाहेर येता येत नाही, लोकांना सेवा देता येत नाही. माझे साहेब माझ्या पोलीस स्टेशनच्या वतीने, माझ्या या विभागातील लोकांच्या वतीने आपल्याला विनंती आहे की एक बिल्डिंग MMRDची एक बिल्डिंग माझ्या पोलीस स्टेशनसाठी द्यावी. मला माहिती आहे साहेब, तुम्ही फक्त आणि फक्त 5 मिनिटांमध्ये माझ्या साकीनाका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचे जीव धोक्यात होते. त्या अधिकाऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी फक्त 5 मिनिटांमध्ये निर्णय घेऊन शिवशाही प्रकल्पाची बिल्डिंग माझ्या साकीनाका पोलीस स्टेशनला दिली. अशाच पद्धतीने तुमच्या चरणावरती नतमस्तक माझ्या पोलीस स्टेशनसाठी, माझ्या या विभागातील जनतेसाठी, या ठिकाणी पोलीस स्टेशन येण्यासाठी एक बिल्डिंग MMRDच्या माध्यमातून माझ्या पोलीस स्टेशनला मिळावी एवढी या ठिकाणी विनंती करतो. साहेब, एक हॉस्पिटल मला तुम्ही दिलेलं आहात. 290 बेडचं हॉस्पिटल तुम्ही दिलं, काम सुरू आहे. तुमच्या आशीर्वादाने काम चांगलं सुरू आहे. या ज्या ठिकाणी तुम्ही आलात त्याच्या बाजूला 650 बेडचं हॉस्पिटल अर्धवट पडलेलं आहे. इथे फक्त 15 ते 20 मीटर अंतरावरती 650 बेडची बिल्डिंग अर्धवट अवस्थेमध्ये पडलेली आहे. माझी आपल्याला विनंती आहे, MMRDच्या आणि महानगरपालिका आयुक्तांची बैठक घेऊन जैसे थे या तत्वावरती सदर बिल्डिंग महानगरपालिकेला देऊन 650 बेडचं हॉस्पिटल. माझ्या विभागामध्ये बाबा हॉस्पिटल छोटंसं आहे, राजेवाडी हॉस्पिटल लांब पडतं. माझ्या या कुर्ल्यातील लोकांना हॉस्पिटल जवळ नाहीये. माझी आपल्याला विनंती आहे, 650 बेडच्या हॉस्पिटलची बिल्डिंग आहे, अर्धवट अवस्थेमध्ये पडलेली आहे. ती माझ्या लोकांसाठी, गोरगरिबांना आरोग्य सेवा देण्यासाठी ते जैसे थे या तत्वावरती MMRDच्या माध्यमातून महानगरपालिकेला देऊन ती आरोग्य सेवा मिळावी एवढीच मागणी करून आपला आशीर्वाद असाच कायम माझ्या डोक्यावरती राहो. तुमच्या आशीर्वादाने या चांदोलीचा विकास आणि चांदोलीतील लोकांचे स्वप्न, चांदोलीतील लोकांची सेवा आणि चांदोलीतील लोकांना मान सन्मान द्यायचं काम पूर्ण हो एवढी या ठिकाणी अपेक्षित करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.